श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदी पर्वातले ययातीचे उपाख्यान पर्व वाचत आहोत. यात आपण अष्टक आणि ययाती यांचा परिसंवाद वाचत आहोत. वैशंपायन म्हणाले, अष्टक म्हणाला, धर्माच्या बाबतीत अनेक साधने वेदवेत्ते सांगत असतात. आपली कर्तव्ये यथोचित पार पाडणारा गृहस्थाश्रमी पुरुष, संन्यासी, आचार्यांची सेवा करणारा ब्रह्मचारी आणि स्पृहणीय मार्गावर असलेला वानप्रस्थ या सर्वांना धर्माची प्राप्ती कोणत्या उपायाने होत असते ते आपण सांगावे. ययाती म्हणाला, प्रथम ब्रह्मचार्यांविषयी सांगतो. आचार्यांनी अध्ययनासाठी बोलवल्याबरोबर त्यांच्या निर्देशाप्रमाणे अध्ययनाला सुरुवात करणारा, आचार्यांनी सांगितलेले नसतानाही त्यांची यथोचित शुश्रूषा करणारा, पहाटे आचार्य उठण्यापूर्वी उठणारा, रात्री आचार्य निद्राधीन झाल्यावर आपण निद्रा घेणारा, मार्दवाने युक्त असलेला, इंद्रिय निग्रह करणारा, धृतिमान, नित्य सावध असणारा, स्वाध्यायाविषयी दक्ष असणारा असा जो कोणी ब्रह्मचारी असेल तोच कृतार्थ होतो. आता गृहस्थाश्रम धर्माचे रहस्य सांगतो. न्यायाने म्हणजे सचोटीने धन मिळवावे आणि त्याच्या बळावर यज्ञयाग करावेत. नित्य दान करावे आणि अतिथींना जेवावयास घालून त्यांना तृप्त करावे. जे इतरांनी खुशीने दिलेले नसेल ते कधीच घेऊ नये. दुसऱ्यांच्या वस्तूचा अपहार करू नये. हे गृहस्था धर्माचे प्राचीन काळापासून चालत आलेले रहस्य आहे. अष्टका, आता तुला वानप्रस्थाश्रमाचा उचित आचार सांगतो. स्वतःच्या बळावर जे प्राप्त करून घेतलेले असेल तेवढ्यावरच गुजराण करणारा, पापापासून 4 हात दूर राहणारा, दुसऱ्यांना दान देणारा, दुसऱ्याला कसलीही पीडा होऊ नये अशी दक्षता बाळगणारा, आहाराच्या बाबतीत संयम पाळणारा असा जो वानप्रस्थ मुनी असेल तोच स्पृहणीय सिद्धी प्राप्त करून घेतो. आता संन्यस्त वृत्तीने राहणाऱ्या भिक्षूचा आचार सांगतो. कोणत्याही प्रकारच्या शिल्पाचा, कलेचा, कारागिराचा उपजीविकेसाठी उपयोग न करणारा, नित्य स्पृहणीय सद्गुणांची जोपासना करणारा, नित्य इंद्रिय निग्रही, नित्य विरक्त वृत्तीने राहणारा, गृहस्थाच्या गृहामध्ये चुकूनही वास्तव्य न करणारा, निर्मनुष्य घरात अथवा शून्य देवालयात राहणारा, कोणाकडूनही काही न स्वीकारणारा, समाजामध्ये अतिशय क्वचित दिसणारा आणि अनेक देशामध्ये अखंड संचार करणारा तो भिक्षू होय. असाच भिक्षू कृतकृत्य होय. ज्या रात्री या जगाविषयी मनोनिग्रही ज्ञानीपुरुषाच्या चित्तात विरक्तता बाणेल, ज्या रात्री आपल्या अभिलाषावर आणि सुखावर पाणी सोडण्याचा त्याचा निर्धार होईल, त्याच रात्री त्याने अरण्यात निघून जाण्याचा निर्धार करावा. अरण्यामध्ये वास्तव्य करून आपल्या शरीरगत धातूंचा लय करून टाकणारा विरक्त पुरुष आपल्या मागच्या 10 पिढ्यांना आणि पुढे येणाऱ्या 10 पिढ्यांना आणि आपणा स्वतःला निष्कलंक व चिदेकरस ब्रह्मामध्ये लीन करून टाकतो. अष्टक म्हणाला, मुमुक्षु मुनी किती प्रकारचे आहेत आणि मोक्षाचे मार्ग कोणते हे स्पष्ट करून सांगा. आम्हाला या बाबतीत मोठी जिज्ञासा आहे. ययाती म्हणाला, अरण्यामध्ये निवास करणाऱ्या ज्या मुमुक्षु पुरुषाला आपला गाव परका होतो आणि गावामध्ये वास्तव्य करीत असताही ज्याला अरण्य पाठीराखे होते, जिव्हाळ्याचे वाटते, तोच मुनी होय. योगी आणि ज्ञानी असे 2 प्रकारचे मुनी असतात. अष्टक म्हणाला,
अरण्यात वास्तव्य करीत असता मुनी गावाला कसा पारखा होतो आणि गावात राहत असतानाही अरण्य त्याचे पाठीराखे कसे होते. ययाती म्हणाला, अरण्यात निवास करणारा जो मुनी असेल त्याने कोणत्याही ग्राम्य म्हणजे गावाशी संबद्ध असलेल्या वस्तूचा उपयोग करू नये. ग्राम्य वस्तूंचा उपयोग त्याने टाळला पाहिजे, म्हणजे गाव त्याला पारखा होतो. मुमुक्षु मुनीने घराचा उपयोग करू नये. त्याने अज्ञाधान करू नये. गोत्राचा म्हणजे जन्मवंशाचा व चरणाचा म्हणजे विद्यावंशाचा अभिमान त्याने सोडून द्यावा. फक्त लंगोटीला लागेल इतक्याच वस्त्राचा त्याने उपयोग करावा. प्राणधारणेसाठी जेवढे अन्न आवश्यक असेल तेवढेच अन्न त्याने खावे. अशा प्रकारे अरण्यातील वास्तव्यात वागणाऱ्या मुनीला गाव पारखा होतो. सर्व कामवासनांचा त्याग करून सर्व कर्म संन्यास घेऊन इंद्रियावर जय मिळवून जो मुनी मौनव्रताचा अंगीकार करतो त्यालाच या जगात सिद्धी प्राप्त होते. ज्याचे दात अगदी स्वच्छ असतात, ज्याची नखे नेहमी कापलेली असतात, जो नित्यनेमाने स्नान करून शुचिर्भूत असतो व योगाच्या ऐश्वर्याने अलंकृत असतो. धर्म जर हिंसायुक्त असेल तर त्या धर्माचाही त्याग करताना जो संकोचत नाही आणि वासनेचे बंध ज्याने ताडकन तोडून टाकलेले आहेत, अशा मुनीचे पूजन करण्यात कोणाला धन्यता वाटणार नाही. कठोर तपाचरणामुळे कृश झालेला, खंगून गेलेला, ज्याचे स्नायू शुष्क झाले आहेत असा, ज्याच्या हाडांची काडे झाली आहेत असा, ज्याचे रक्त आटून गेले आहे असा जो मुमुक्षु मुनी असतो तो इहलोक तर जिंकून घेतोच, पण परलोकही जिंकून घेतो. मौनव्रताचे काटेकोरपणे पालन करणारा मुनी जेव्हा निर्द्वंद्व होतो, म्हणजे सुख दुःख इत्यादी परस्पर विरोधी गोष्टीवर मात करतो, जेव्हा तो इहलोक जिंकतो आणि परलोकही जिंकतो. गाईच्या तोंडापुढे आपण जेवढा चारा धरू तेवढाच ती खाते. तद्वत जेवढे अन्न पुढे चालून आले असेल तेवढेच खाऊन जो उदरनिर्वाह करतो, अशा मुनीलाच अखिल विश्वावर प्रभुत्व प्राप्त करून घेता येते आणि तो मोक्षाचा भाग्यशाली धनी होतो. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.